नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा गरमागरम मस्त तुपातला शिरा करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी इथे मी एक छोटी वाटी दूध घेतले आणि त्यामध्ये केशर काड्या घातलेल्या आहेत. आता गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप चांगलं वितळलं की यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि थोडेसे बेदाणे असे काप करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत, तर ते मी ह्या तुपामध्ये घालून व्यवस्थित असं हलका लाल रंग येईपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुपामध्ये तळल्यामुळे ना या ड्रायफ्रूट्सला खूप छान टेक्स्चर येतं आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर आपल्या शिऱ्याचा येतो. तर आता ड्रायफ्रूट्स तळलेत, आता आपण हे काढून घेऊयात आणि आता याच पॅनमध्ये आणखीन थोडंसं मी इथे तूप घालते. जवळजवळ 60 ml कप आहे, म्हणजे अर्धा कप एवढं तूप होतं. एक छोटी वाटी एवढं तूप होतं वाटीने म्हणाल तर. त्यामध्ये 1 कप एवढा मी इथे बारीक रवा घातलेला आहे, चाळून घेतलेला रवा आहे तो घालायचा आणि परतून घ्यायचा आहे. तुपामध्ये हलका याला बदामी कलर येईपर्यंत छान असं मंद गॅसवरती याला भाजून घ्यायचं आहे. तूप जास्त वापरायचं नेहमी शिऱ्यामध्ये, म्हणजे शिरा खूप खावासा वाटतो. तुपातला शिरा माझी फेवरेट डिश आहे, त्यामुळे मी नेहमी बनवते. पण जर तूप शिऱ्याच्या खाली येत असेल तरच तुम्हाला शिरा खावासा वाटतो. तर तुम्हालाही आज तसा शिरा मी दाखवणार आहे. व्यवस्थित असं भाजून घेतलं बदामी रंग येईपर्यंत की पहा तुम्ही इथे माझा बदामी रंग आला आहे. आता याच आपल्याला रव्याला छान असा हलका बदामी रंग आला, हे पाहू शकताय तुम्ही. मी जवळून दाखवते तुम्हाला. तर छान असा रंग आला की आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे या स्टेजला. तर यामध्ये मी अर्धा कप एवढी साखर घातलेली आहे. 1 कप रव्यासाठी अर्धा कप साखर व्यवस्थित प्रमाण आहे. नेहमी चव पण छान येते. शिरा खूप गोड खावासा वाटत नाही आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जेवढा तुम्ही रवा घ्याल तेवढे त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे. आता यामध्ये अर्धा लिटर एवढं मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे पटकन. यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत. तर व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. पण पाणी गरमच असायला हवं, थंड पाणी वापरायचं नाही. तर हे पहा छान असं याला परतून घ्यायचं एकसारखं आणि थोडासा आपला शिरा दाटसर झाला आहे. हे पहा तुम्ही छान असा मऊसूद होतो हा शिरा. तर याला ना थोडंसं तूप सुटायला लागलं की आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करणार आहोत. तर आता पहा व्यवस्थित असं सतत परतून घ्यायचं. छान असा मऊ झाला आहे. आता यामध्ये जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते तर ते घालून घेतलेले आहेत आणि पुन्हा याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे पहा तुम्ही खूप छान असा आपला हा शिरा तयार आहे. यामध्ये आपल्याला केसरचं दूध घालायचं आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. केसरमुळे ना यामध्ये एक खूप छान असा सुगंध पण येतो, फ्रेग्रन्स येतो छान आणि रंगही छान येतो. तर इथे आपला शिरा तयार आहे. पाहू शकताय मऊ, लुसलुशीत आणि अगदी तुपाळ असा शिरा तयार आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आता 1-2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि 2 ते 3 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा पहा वाफाळता शिरा आपला तयार आहे. पहा तुम्ही खूप सुंदर असा शिरा झालेला आहे. प्रसादासाठी वापरू शकता, नाश्त्यासाठी पण वापरू शकता. तर सर्व करूयात हा मस्त असा शिरा पिस्त्याने. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनासमोर जे बेल आयकॉन आहे तीसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. आपले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशीच रेसिपी करत राहा, मस्त राहा आणि खात राहा.